two concentric circular coil A and B. Having radius 20 centimeter and 10 centimeter. Lie in same plane. Current in coil is 0.5 ampere in anti-clockwise direction. Current in coil B विचारलंय in net magnetic field at common center 0. हा जर एकाचा अँटी क्लॉकवाईज डेफिनेट दुसऱ्या काय असणार क्लॉकवाईज. त्यामुळे सी किंवा डी ऑप्शन आहे. कारण नेट मॅग्नेटिक फील्ड 0 येण्यासाठी दोघांची मॅग्नेटिक फील्ड सेम पाहिजे. बरोबर. हा मग दोन कॉईल आहेत. डेटा व्यवस्थित लिहा. एक ए one coil is A, other is B. हा रेडियस सेंटीमीटर मधली मीटर करायला पे कन्वर्ट 20 सेंटीमीटर अरे किती येणार 0.2 मीटर. इज इट राईट. बरोबर आहे ना. अँड बी 0.1 मीटर. नाही केलं तरी चाललं असतं कारण हे तर आहे रेशो मध्ये कॅन्सल होत आहे. ओके. त्या नाही कन्वर्ट केलं चाललं असतं. 10/20 केलं तर चाललं असतं. करंट दिलाय ए चा 0.5 आणि बी चा फाईन करायचंय. बरोबर. आता बी 0 दिलंय बिकॉज ऑफ टू कॉईल. ह्याचा अर्थ काय बी ए मायनस बी इज 0. बरोबर. म्हणजेच काय बी ए इज इक्वल टू वॉट अँड दे कॅरीज करंट इन अपोजिट डिरेक्शन. ह्याचा करंट दिलाय कुठल्या डिरेक्शन मध्ये अँटी क्लॉकवाईज. हा ह्यातला करंट अँटी क्लॉकवाईज आहे. तर ह्यातला डेफिनेटली काय असणार क्लॉकवाईज. त्यावेळी ते बॅलन्स होणार. कुठला प्रॉब्लेम 31 ना. बरोबर. 29 सॉल्व करा. हा बीचा फॉर्म्युला काय बीचा फॉर्म्युला म्यू नॉट बाय 2 आय ए बाय आर ए and it is mu naught by 2 IB into what RB. Thus mu naught by 2 get cancel and त्यामुळे IB किती आलं IB फाइंड करायचं ना. काय हे फाइंड करायचं IB. हा IB किती येणार IA into RB by RA 0.5 as is the रेशो आहे त्यामुळे व्हॅल्यू आहे तशी की आरबी किती आहे 10/20. हाफ 0.5 चा हाफ 0.25 एम्पियर. and already we decided in which direction anti clockwise नाही clockwise नाही clockwise direction आहे anti clockwise आहे. so option is C. बरोबर आहे. is it clear.